आपण तुळशीचं लग्न बघूया. हे स्वस्तिक काढते आधी मी खाली. आता स्वस्तिक कधी पण मधी छेदायचं नाही, म्हणजे त्याला मधी काटायचं नाही, दोन्ही रेघा साईडने काढायच्या. कपडा अंतरला खाली आणि कुंडी आपली. आता काय आहे, पूर्वीसारखं तुळस काय खाली भेटत नाही आपल्या ब्लॉक सिस्टममध्ये, त्यामुळे ती टांगलेली होती. तिला खाली घेतलं, रांगोळी वगैरे काढली, छान कपडा अंतरला आणि त्याच्यावरती ठेवली. हवं तर पाटावर ठेवा, काही हरकत नाही. आणि मग हिला आपण थोडं साडी नेसवूया, थोडंसं सजवूया. आता गावाला कसं केळीचा कोका असतो, तो मग असा कापतात आणि त्याचं असं नाग डोळे काढतात, म्हणजे तुळस आणि विष्णू असं बनवतात. काय करतोय शिव? रांगोळी बनवतोय. पहिला मी येलो कलरला, त्यानंतर ग्रीन कलरला, आणि त्यानंतर ब्लू कलरला, त्यानंतर पिंक कलरला, आणि रेड कलरला, त्यानंतर आणि असं ऑरेंज कलरचा. अच्छा, आता ऑरेंज टाकतोय का? ओ, बाहेर टाकतो का ऑरेंज कलर? अच्छा, बघितली का आमच्या शिवची रांगोळी? लाईक करायचं का तुझ्या रांगोळीला? लाईक करा आमच्या शिवच्या रांगोळीला. ही रांगोळीला ना 10,000 लाईक करा. 10,000 लाईक करा. आणि ना हिच्या सबस्क्राईब 1000 करा. सबस्क्राईब 1000 करा. असा ना तुळशीचा रंग आहे. आणि ना उद्या माझी मम्मा रांगोळी काढणार आहे. असं ना मी. बापरे, तू खूपच काय काय सांगायला लागला. आणि ना आज आई आणि मी पण रांगोळी काढली आहे मस्ती. ते सगळं बघा तुम्ही, है ना? आणि ह्याची व्हिडिओ बनवा. आणि माझी रांगोळीची पण व्हिडिओ बनवा. ओके. तर एवढी आनंद, म्हणजे आज एवढी खुश आहे, एवढी खुश आहे की काही विचारू नका. खूपच खुश आहे, म्हणजे आमचं सगळं कुटुंब खूप खुश आहे. आमची भाची, माझ्या भावाची मुलगी बाहेर पोलंडला गेलेली, तिला येण्याचा विजा मिळतोय. त्याच्यासाठी तिने आज बरेच 5-6 महिने, म्हणजे वर्ष लेट केलं तिने येण्यासाठी, कारण तिला विजा मिळत नव्हता आणि तो मिळाला आहे. त्यामुळे इतकी खुशी झालेली आहे सगळ्यांना. आता ती जवळजवळ, आम्हाला सगळ्यांना खूप खुशी आहे. तर हे सगळं म्हणजे शेअर करावंसं वाटलं पटकन, कारण हे आता मी तयारी करते तुळशीच्या लग्नाची आणि त्यातच ही सगळी बातमी, त्यामुळे तुमच्याशी शेअर केलं. चला, ही माझी भाची जी पोलंडला आहे. आणि हे बघा, हा माझा नातू आहे. केवढा छोटा होता आणि आम्ही तिला एअरपोर्टला सोडायला गेलो होतो तेव्हाच हे व्हिडिओ आहे. केवढा छोटा होता आणि आता केवढा झाला आहे. आणि इतक्या दिवसांनी, म्हणजे 4 वर्षांनी येते आहे. आमची एकच भाची आहे, त्यामुळे आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे तिच्याबद्दल. आणि आता तुळशीचं लग्न, छान तुळशीला साडी नेसवली आणि मग आपल्याकडे केळीचं कोका नाही, मग काय थोडंसं 2 भावला भावली बनवली, असं पुठ्ठ्याची वगैरे अशी, त्याला साडी वगैरे नेसवली, त्यांना धोतर नेसवलं, असं करून. आणि आता आपण दिवे लावून घेऊया आणि तुळशीचं लग्न करूया. छान रांगोळी काढली छोटी छोटी. आता आपण दिवे लावायचे आणि तुळशीचं लग्न करायचं. आता हे सगळ्या प्रथा गावी सगळ्या, म्हणजे आता आमचे सासू सासरे गावी असायचे, त्यामुळे सगळं त्या सगळ्या प्रथा करायला लागायच्या. नागपंचमीला मी जाते, तुम्हाला दाखवलं. गौरी गणपती आपल्याकडे होतात, होळी होते आणि हे तुळशीचं लग्न पण होतं. आता गावी जाता नाही येते. 1-2 वर्ष गावी होते, अनायसे कारणास्तव, काही कारणास्तव पोचायचे, मग तेव्हा तुळशीचं लग्न करायचे. खूप आवडतं, मस्त वाटतं. तिथे कसं करतात, म्हणजे तुळस आहे, तिला साडी वगैरे छान नेसवतात, सगळं असं करतात, अगदी कराबिरा ठेवतात सगळं. आणि नंतर मग एक गावातल्या मुलाला कान्हा बनवतात, कान्हाचं रूप देतात आणि मग तो सगळीकडे येतो. मध्ये एक पडदा असतोच आणि तो मध्ये पडदा करायचा, ह्या साईडला तो कान्हा उभा करायचा आणि तुळशीचं लग्न लावायचं. असं सगळं आहे. छान हो ह्या सगळ्या प्रथा. प्रत्येक गोष्टीला बघा
महत्त्व दिले. गाई चला तुळशीच्या मळ्याला. हां चला चला. आमचा बाबू तयार आहे हा तुळशीच्या लग्नाला. हा आणि हळदी आणि कुंकू घेतलंय मी. हां थांब सोनू दिसते ना बाबा. कुंकू बघा बाबा. आणि कॅमेरामध्ये राहतंय. तुळशी विवाह जे करतात ना, म्हणजे ज्यांना मुलगी नसते ना, त्यांनी तुळशी विवाह केला ना तर त्यांना कन्यादानाचं पुण्य लागतं असं म्हणतात. तुळशी विवाह तर तुम्हाला माहिती आहे, वृंदा नावाची सुंदर कन्या होती आणि तिचं जालंधर नावाच्या असुराशी लग्न झालं. पण तो असुरांचं काम माहिती आहे काय, त्याचा इतका त्रास वाढला, विष्णू अगदी बेजार झाले आणि त्यांनी जालंधराचं रूप घेऊन म्हणजे वृंदाशी तिचा प्रतिवता धर्मभंग केला आणि असुराचा जालंधराचा वध केला. पण ती आपल्या पतीबरोबर सती जाताना भगवान विष्णूंना तुम्ही दगड व्हाल म्हणून शाप दिला आणि त्या शापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी सांगितलं की दरवर्षी मी शालिग्रामाच्या रूपात तुझ्याशी लग्न करेन आणि हे दरवर्षी तुळशीचं लग्न होतं. ही सगळी कथा आहेच. शिवाय आपण कसं गावाला मोठ्या मोठ्या तुळशी असायच्या, सकाळ संध्याकाळ दिवा लावणं, त्याच्या गोल फेऱ्या मारणं, 5-5 फेरी मारली. तितका वेळ जर आपण तुळशीच्या म्हणजे सानिध्यात राहिलो तर बघा किती छान आपल्याला पॉझिटिव्हिटी येतेच. आणि शिवाय तुळशीचं याच्यात राहून छान आपल्याला ऑक्सिजन वगैरे छान मिळतं. आणि तुळशीचं म्हणाल तर मुळापासून मंजिरींपर्यंत सगळा उपयोग होतो, औषधी उपयोग होतो. चला आपण लग्न बघू. या तुम्ही आता तिथे ठेवा. मी शांती घे, शांती घे. आता हात जोडून उभा राहा. असं आपलं छान तुळशीचं लग्न पार पडलं. छान रांगोळी काढलेली, नैवेद्य दाखवला, आरती झाली, पूजा झाली आणि असे आपण सगळ्याच लग्नांना जातो. पण हे देवांचं लग्न आपल्याला स्वतःला करायला मिळते. हे कमी का पुण्य आहे? पुण्य म्हणा किंवा खूप चांगले म्हणजे एक रिवाज आहे म्हणा. असं सगळं छान पार पडलं. कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे काय माझ्याकडे म्हणजे ज्या मी प्रथा विधी जे काय चालत आल्यात त्या चालवते, त्या मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला कशा वाटतात? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ह्या सगळ्या म्हणजे कशा वाटतात ह्या प्रथा? कराव्या की नाही? कमेंट करा. नमस्कार.
अशा पद्धतीने आपलं तुळशीचं लग्न झालेलं आहे. आमच्या गावी खूप असं छान लग्न करतात, पडदा वेगळ्या धरतात, मधी मंगळाष्टका छान बोलतात. मला जेवढं जमलं त्या पद्धतीने मी केलं. अगदी दरवेळेला असंच करते. तुम्ही गेल्या वेळची पण व्हिडिओ बघितली असेल. यावेळेला थोडी जागा वगैरे मला व्यवस्थित मिळाली आणि छान करता आलं. सगळं असं देवाचं केलं की खूप मस्त वाटतं, बरं वाटतं. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.